नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। हा बघा आपला गहू अशा पद्धतीनं आलेला आहे मित्रांनो। आणि आजचा विषय आपला असा असणार आहे मित्रांनो की 1 एकर मधील आपण थोडक्यामध्ये तुम्हाला आपल्याला 1 एकर शेती असल्यामुळं त्याच्यातील तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहोत। आपण 1 एकर शेतीमध्ये आपण किती उत्पन्न घेतलेलं आहे ह्या वर्षी आणि किती घेऊ शकतो समजा, आणि याच्यापेक्षा पण जास्त तुम्ही तुमच्याकडे जर पाणी अवेलेबल असेल तर घेऊ शकता। तर मित्रांनो, हा जो गहू आहे ह्या गावाच्या जागेवरती आपलं पोलनची सरकी होती सीडची। तर इतक्या जागेमध्ये 20 गुंठे रान आहे सरासरी। तर या 20 गुंठ्या शेतामध्ये आपल्याला 2 क्विंटल 21 किलो कापूस झालेला आहे। तर 2 क्विंटल 21 किलो कापूस सीडचा झालेला आहे। तर त्याला भाव आहे मित्रांनो 32,000 रुपये सरासरी। 32,000 रुपये जर म्हटलं तर आपल्याला जवळपास 65,000 ते 70,000चा कापूस या शेतामध्ये निघलेला आहे। खर्च सेम टू सेम जो आपल्या कपाशीला लागतोय तोच ह्या कपाशीला पण लागतोय। खत औषध सगळं हे याच्यावरतीच। त्याच्यानंतर आपले हे सुपर कॉट लावलेली मित्रांनो आपण। ही सुपर कॉट होती। ह्या शेतामध्ये आपल्याला 6 क्विंटल कापूस झालेला आहे 20 गुंठ्यामध्ये। तर 6 क्विंटल कापूस हा आजच्या 7च्या भावानं जर म्हणलं तर 742 40,000 रुपयाचा हा कापूस झालेला आहे। 40 आणि 70 1,10,000 रुपये हे उत्पन्न झाले। आणि 1 क्विंटल आपल्याला तूर झालेली, म्हणजे असं 1 लाख सरासरी 1,20,000 पर्यंत आपल्याला 1 एकर शेतामध्ये उत्पन्न झालेलं आहे मित्रांनो। आणि त्याला सोबतच आपल्याला शेळी पालनाचं शेतीला आधार म्हणून आपण शेळी पालन पण केलेलं आहे। आणि शेळी पालनामध्ये आपल्याला सरासरी 5 शेळ्या आहेत। तर आपल्याकडे आता 8 पिल्लं अवेलेबल आहेत। आणि आपण पावसाळ्यामध्ये सुरुवातीला 70,000चे बकरं विकले होते। आणि आता हे कसं केलं तर हे बकरं आपले 8 जरी म्हणलं तर 60,000 तर नक्की असणार समजा, कमी जास्त रेटमध्ये जातील तर 60,000 रुपये। आणि हे तर हे शेळ्यांचं जाऊ द्या, पण शेतीमध्ये आपल्याला 1,20,000 रुपये झालेले आहे इन्कम। तर त्याच्यामध्ये खर्च जरी म्हणलं तर आपल्याला 30,000 ते 40,000 रुपये खर्च लागलेला आहे शेतीमध्ये। तरी पण आपल्याला बऱ्यापैकी माल झाला यावर्षी। आणि ह्याच जागेवरती जर साधा कापूस जर असता असा सुपर कॉट सारखा तर आपल्याला 1 लाखाच्या आतमध्येच इन्कम झाला असतं। कारण की 10 क्विंटल कापूस झाला असता। इथं 10 क्विंटलचे सरासरी 70,000 रुपये झाले असते। आणि बघा तुम्ही आता ह्या सीडमुळं आपला किती फायदा झालेला आहे सीडची कपाशी लावल्यामुळं। कारण की आपलं 70,000च्या ऐवजी आपल्याला 1,20,000चा माल झाला, म्हणजे 50,000 रुपये आपल्याला एक्स्ट्रा या शेतीमधून भेटून राहिले। तर अशा पद्धतीनं सीडचा खूप म्हणजे फायदा आहे। 1 प्लॉट जरी लावला तर खूप काही आपल्याला आधार आहे। त्याच्यामुळे 1 प्लॉट का होईना आपल्याला सीडचा लावणं चांगलं आहे मित्रांनो। शेतीसाठी असे वेगवेगळे प्रयोग केले तर आपल्या शेतकऱ्यासाठी खूप चांगले ठरते। कारण की आजकाल जे आपण साधी कपाशी लावून उत्पन्न घेतोय याच्यापेक्षा सीडच्या कपाशीमध्ये आपल्याला उत्पन्न म्हणजे उत्पन्न तेवढंच आहे, पण भाव चांगल्यापैकी भेटतोय। कारण की सीडची कपाशी आपल्याला भावामुळे परवडते मित्रांनो। भाव चांगला असल्यामुळे 32,000 रुपये भाव आहे त्याचा, फिक्स रेट असल्यामुळे आपल्याला परवडतंय। आता वेगळा 7,100 7,050 पर्यंतच कापूस चालू आहे सध्या। कोणी 7,150 पण घेत आहे। आणि त्याचा पण असा नियम निघालेला यावर्षी। त्याच्यासाठी शेतकऱ्यांकडे पेरे पाहिजेत, पेरे लावलेले पाहिजे 7/12वरती। हे अशा काही अटी आहेत, त्याच्यामुळं शेतकऱ्याला काही अडचणी येत आहेत। आणि हे सीडचं जे आहे याच्यासाठी आपल्याला 7/12 वगैरे काही नाही लागत।
हे बघा विहिरीचं पाणी खूप कमी झालेलं आहे मित्रांनो. हे आता रात्री उपसलेलं आहे मी सकाळी 4 वाजता, तर इतकं पाणी आलेलं आहे फक्त. विहिरीला जर पाणी चांगल्यापैकी असलं तर तुम्ही याच्यामध्ये, मी 1,20,000चं उत्पन्न घेतलं, तुम्ही 2 लाखाचं पण उत्पन्न घेऊ शकता याच्यामध्ये. कारण की भाजीपाल्याचं नियोजन करून, माळ्याचं नियोजन करून आपण चांगल्यापैकी याच्यामधून पैसा शेतीमधून काढू शकतो मित्रांनो. त्याच्यासाठी आपल्याला पाणी अवेलेबल गरजेचं आहे शेतीसाठी. पाणी असेल तर तुम्ही 2 लाखापर्यंत पण उत्पन्न जास्त पण काढू शकता. मी सरासरी 2 लाख रुपये पकडले. आणि आता आपण हे घास टाकलेला आहे मित्रांनो. घासाला पुढं पाणी पुरवलं म्हणून सांगता येत नाही, पण आता सध्याच्या घडीला तर आपल्याला शेळ्यांसाठी घास अवेलेबल झालेला आहे. आणि आपण पहिली कापणी सुरुवात केली, 1 दांड कापलेला आहे आपण काल. आणि थोडा 1-1.5 दांडा वाफा आपण लसणाचं टाकलेला आहे. आणि हे बघा मेथीची भाजी टाकलेली. कारण की थोडं जर असलं तर याला आपल्याला खर्च आपला पण कमी होतो. कारण की आपल्याला जे लागणारं रोजचं खाण्याचं आहे ते पण आपल्याकडं पाणी असेल तर आपण घरच्या घरी दाखवू शकतो. हे असा घास आलेला आहे मित्रांनो आपला. आणि काल आपण हा घासाची 1 दांडाची कापणी केलेली. 1 दांड नाही लागत आपल्याला, अर्धा दांड कापतोय आपण. 2 दिवसात कापलेला आहे 1 दांड. हा चांगल्यापैकी वाढलेला आहे आता. तर अशा पद्धतीनं 1 एकरमध्ये आपण चांगल्यापैकी नियोजन करू शकतो. आपल्याला जर ह्या अशा याच्याकडून जर इन्कम नसेल भेटल तर आपण भाजीपाला करून किंवा त्याच्यामध्ये असे सीडचं नियोजन लावून चांगल्यापैकी आपण 1 एकरमधून उत्पन्न घेऊ शकतो मित्रांनो. तर असा आपला आजचा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला शेतीविषयक, शेळीपालनाविषयक या चॅनलवरती बघायला भेटेल. आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान मित्रांनो. भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. कमेंट करा.